या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। नुकतेच इगतपुरी तालुक्यातील वासळी येथे जिल्हा परिषद पशुसंवर्धन व कृषी विभागामार्फत दिनांक 9 जानेवारी ते 11 जानेवारी पर्यंत जय अंबिका यात्रा उत्सवानिमित्त देशी व डांगी जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते। तसेच या प्रदर्शनात विविध उपक्रम राबवून बळीराजाचा गौरव सोहळा कार्यक्रम संपन्न झाला। रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी वासळी गावचे सरपंच काशीनाथ कोरडे, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, जिल्हा परिषद नाशिक, ग्रामपंचायत वासळी यांच्या संयुक्त विद्यमाने जय अंबिका यात्रा उत्सव निमित्त भव्य डांगी जनावरे व कृषी भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी बळीराजाचा गौरव सोहळा कार्यक्रम संपन्न झाला। सदरील प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड यांच्या हस्ते संपन्न झाले। तर यावेळी मान्यवरांचे स्वागत वासळी गावच्या लहान मुलांनी स्वागत गीताने केले। त्यानंतर विविध महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। काशीनाथ कोरडे आणि ग्रामपंचायत आणि केरू पाटील आणि जिल्हा परिषद यांच्या सहकार्यानं डांगी जनावरांचं प्रदर्शनाचं पहिलं वर्ष राजूरला आम्ही भरवतो। 60 वर्ष झाली घोटीला प्रदर्शन डांगी जनावरांचं होतं आणि म्हणून डांगी जनावरं हे सह्याद्रीच्या डोंगर वर्ष पट्ट्यात जन्मलेलं जनावर आहे की जे अति पावसात टिकतं आणि त्याचं संगोपन हे भागातले सगळे शेतकरी करत असतात आणि म्हणून हा अतिशय प्राणपणा पलीकडे शेतकरी या जनावराला जपतो आणि म्हणून हा अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू केला। आणि मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं की काशीनाथला विचारलं, काशीनाथ मदत भेटली का? तो म्हटला नाही, आम्ही लोकवर्गणीतनं केलं। मी मंत्री असताना घोटीच्या प्रदर्शनाला आदिवासी उपयोजनेतनं मदत देण्याची व्यवस्था केली, राजूरच्या केली। या प्रदर्शनाला देखील सरकारकडनं मदत मिळाली पाहिजे। मी देखील सरकारकडे ते प्रयत्न करेन आणि अतिशय उत्कृष्ट चांगला उपक्रम केला त्याच्याबद्दल मनापासून खऱ्या अर्थानं धन्यवाद आहे। कारण हे जनावरं पाळले तर या जनावरांपासून 2 पैसे उत्पन्न शेतकऱ्याला मिळतं। इथून पुढच्या काळात गावठी जनावरांचा आणि गावठी गाईच्या दुधाला उत्तम प्रकारे भाव मिळतो आणि मला वाटतं की हे पशुसंवर्धनाचं कामाला चालना मिळण्याचं काम आणि शेती आधुनिक कशी करावी याच्यासाठी शेती प्रदर्शन देखील याला जोडून ठेवलं आणि म्हणून या शेतीचा देखील उत्तम शेती करेल भागातील लोक कसे करतील हे लोकांना आदर्श देण्याचं काम केलं। त्याच्याबद्दल या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आज उद्घाटनाला मला बोलवलं त्याच्याबद्दल आभार। त्यानंतर सांगता कार्यक्रम सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते बक्षीस वितरणाने करण्यात आला। यावेळी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या व तेथील बळीराजाचा गौरव करण्यात आला। सदरील प्रदर्शनात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पले, हवालदार अनिल डुमसे, संतोष दोंदे, पोलीस हवालदार शीतल गायकवाड आदींनी चोख बजावली। या प्रदर्शनासाठी पाणी, लाईट व जागेचे नियोजन सरपंच काशीनाथ कोरडे यांच्या टीमने केले। SN न्यूजसाठी शहाबाद शेख। मी काशीनाथ कचरू कोरडे, लोकनियुक्त सरपंच वासळी, तालुका इगतपुरी। माझ्या गावामध्ये आज डांगी जनावरांचं प्रदर्शन आणि कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे। खरं तर माझं गाव गेल्या 2 वर्षापासून समृद्ध गावाच्या दिशेने वाटचाल करत आहे। गेल्या वर्षाच्या आठवडे बाजारानंतर आम्ही यावर्षी भव्य डांगी जनावरांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवायचं आयोजन केलं होतं। आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्स्फूर्त अशा प्रतिसादामध्ये या ठिकाणी हे प्रदर्शन पार पडत आहेत। आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माननीय मधुकररावजी पिचड साहेब, जिल्हा परिषद सदस्याचे सर्व सन्माननीय सदस्य, पंचायत समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, इगतपुरी तालुक्यातले सर्व सन्माननीय सदस्य हे सर्व या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित होते। मी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी हेच सांगू शकतो की सह्याद्री पर्वतरांगामध्ये आदिवासींची विशेष या ठिकाणी ओळख असलेला डांगी बैल, या डांगी बैलाचं या ठिकाणी संवर्धन व्हावं आणि शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळावं
म्हणून या ठिकाणी असा हा प्रदर्शन सोहळा आपल्या सर्वांसमोर या ठिकाणी आम्ही साजरा आयोजित केलेला आहे. यामध्ये सहभागी झालेले आमचे सर्व सन्माननीय शेतकरी बांधव आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, बंधू भगिनींनो, पहिल्यांदाच वासाळी गावाने हा प्रयोग या ठिकाणी केला आणि अत्यंत यशस्वी असा हा प्रयोग या ठिकाणी झाला. आपण जर बघितलं तर जिथपर्यंत नजर पुरत नाही तिथपर्यंत या ठिकाणी जनावरं या ठिकाणी आपले शेतकरी घेऊन आलेले आहेत. शेतकऱ्यांच्या आयुष्यातला अत्यंत अविभाज्य घटक ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे शेती आणि शेती वर ज्यांच्या भरोश्यावर आपण शेती करतो ते बैल, गाई, जनावर आणि हा डांगी जनावरांचा जो शौक आहे, याची जी निगा आहे, ती निगा करण्याकरता शेतकऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. हे काय सहज एखादं जनावर प्रदर्शनाच्या योग्य आहे आणि प्रदर्शनात घेऊन गेलो आणि लगेच त्याला बक्षीस मिळालं असं होत नाही. काही लोकांना बक्षीस मिळतात, काही लोकांना मिळत नाही. परंतु शेतकऱ्यांचा छंद आहे. आयुष्यभर ज्या बैलांनी आपली या ठिकाणी साथ दिली त्यांच्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. एक वेळ आपल्याला अन्न कमी मिळालं तरी चालेल, पण आपल्या बैलाला या ठिकाणी आपण कसा खुराक दिला पाहिजे, कसं चांगलं मेंटेन केलं पाहिजे, कसं सांभाळलं पाहिजे, हे शेतकरी वर्षानुवर्ष या ठिकाणी करत आलेले आहेत. शेतीचे अनेक प्रयोग सुद्धा शेतकऱ्यांनी केलेले आहेत आणि म्हणून शेती हा आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्वाचा असा भाग आहे.